नमस्कार आणि सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पान नंबर 8 वरील चित्रांऐवजी शब्दांचा वापर करणे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आमचे घर या घटकामध्ये दिलेल्या वाक्यांमध्ये चित्रांऐवजी शब्दांचा वापर करून वाक्य कशी तयार करायची हे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकात पान नंबर 8 व 9 वरती आमचे घर या शीर्षकाखाली आपल्याला एक घटक अभ्यासण्यास दिला आहे. त्यामध्ये चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही आणि वाच अशा प्रकारचा प्रश्न दिला आहे. त्याचबरोबर खाली काही वाक्य दिलेली आहेत व या वाक्यांमध्ये एक किंवा दोन चित्र दिलेले आहेत. या वाक्यात दिलेल्या चित्राच्या ठिकाणी त्या चित्राऐवजी त्या चित्राचे नाव म्हणजे शब्द आपल्याला लिहायचा आहे. चित्राचा शब्द हा चित्राच्याच ठिकाणी लिहून वाक्य पूर्ण करून वाक्य पुन्हा वाचायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, चित्राऐवजी शब्द वापरताना वाक्याला अनुसरून त्या ठिकाणी त्या शब्दाचे रूप आपल्याला वापरायचे आहे. दिलेल्या वाक्यातील चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य कशी तयार होतील ते आता आपण पाहूया. चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर, लिही व वाच. पहिलं वाक्य या पद्धतीने आपल्याला पाठ्यपुस्तकात दिले आहे. या वाक्यामध्ये घराचे चित्र दिलेले आहे. या घराच्या चित्राऐवजी घर हा शब्द वापरून याप्रमाणे वाक्य तयार होईल. हे आमचे घर. घरात आई, बाबा, दादा, आजी आजोबा व मी राहते. दुसरं वाक्य पहा. या वाक्यामध्ये संगणकाचे चित्र दिले आहे. संगणकाच्या चित्राऐवजी संगणक हा शब्द वापरून वाक्य अशा प्रकारे तयार होईल. आई घरी संगणकावर काम करते. संगणकाचे चित्र आहे, संगणकवर काम करते असं वाक्य योग्य होणार नाही. या शब्दाचं योग्य रूप संगणकावर असे आपल्याला वापरावे लागेल. पुढील वाक्य पहा. या वाक्यामध्ये ही दोन चित्र दिलेली आहेत. सायकल व औषध या चित्रांऐवजी शब्द वापरून अशा प्रकारे वाक्य तयार होईल. मी सायकल चालवते. आजोबांसाठी औषध आणते. पुढील वाक्यामध्ये सुद्धा दोन चित्रे आलेली आहेत. या चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य असं तयार होईल. हे झेंडूचे फूल आहे. बाबा सणाच्या दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात. पुढील वाक्यामध्ये दार आपल्याला दिसत आहे. या चित्राऐवजी दार या शब्दाचे योग्य रूप वापरून असे वाक्य तयार होईल. दादा दारासमोर रांगोळी काढतो. मी मदत करते. पुढील वाक्यामध्ये बॅग दिसत आहे. या चित्राऐवजी आपण शब्द वापरून अशा पद्धतीने वाक्य तयार करू शकू. ही माझी बॅग आहे. बॅगेत वही पेन आहे. या वाक्यामध्ये ही दोन चित्र दिलेली आहेत. या दोन चित्रांऐवजी शब्द वापरून असे वाक्य तयार होईल. दादाने
ताटे मांडली, दोघे इथे जेवायला बसलो. या वाक्यातील चित्रांऐवजी शब्द वापरून असे वाक्य तयार होईल. दादाने पाहिले, आकाशात ढग आले, टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यामध्ये दिलेल्या चित्राऐवजी शब्द वापरून असे वाक्य तयार होईल. उसापासून साखर तयार होते, ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो. चित्राऐवजी शब्द वापरून असे वाक्य तयार होईल. आई भाकरी करते, शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते. या वाक्यांमध्ये 2 चित्र दिलेले आहेत. या चित्रांऐवजी शब्द वापरून असे वाक्य तयार होईल. शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते, अनिता कागदाची होडी तयार करते. या वाक्यातील चित्राऐवजी आपण शब्द वापरू. वाक्य असे तयार होईल. सायंकाळी आकाशात पक्षी उडतात, मी आणि दादा पाहत राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे चित्रांऐवजी शब्द वापरून, शब्दाचे योग्य रूप वापरून आपण तयार होणारी वाक्य पाहिली. चित्रांऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करा व ती वाचून पहा, म्हणजे वाचल्यानंतर वाक्य बरोबर आहे का हे आपल्या लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पाठ्यपुस्तकात पान नंबर 9 वरती हे जे आपण चित्र पाहिली आणि चित्रांऐवजी शब्द लिहिलेले आहेत, तर या चित्रांसाठी असलेले शब्द सांग, अशा प्रकारचा प्रश्न आहे. या चित्रांसाठी असलेले शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले चित्र आहे सायकल, पुढील चित्र आहे संगणक, हे चित्र आहे घर, हे चित्र आहे झेंडू, हे चित्र आहे तोरण, हे चित्र औषधाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 9 वरती शेवटच्या अक्षराची गंमत या शीर्षकाखाली असे काही शब्दसमूह व शब्द दिलेले आहेत, ते आपण पाहूया. या शेवटच्या अक्षराच्या गमतीमध्ये अळी हे अक्षर सर्व शब्दांच्या शेवटी आलेले दिसते. हाताचे शेवटचे बोट करंगळी, करंगळीचे चित्र आपल्याला दाखवले आहे. पुरण घालून करतात ती पुरणपोळी. फुलाचा भाग पाकळी, पाकळीचे चित्र आपल्याला दाखवले आहे. न उमललेले फूल कळी, हे कळीचे चित्र आहे. एका हाताने वाजत नाही ती टाळी, इथे 2 हाताने टाळी वाजवलेली आपल्याला दिसते आहे. लाकडे एकत्र बांधून केलेली मोळी, या ठिकाणी मोळीचे चित्र आहे. तर ह्या सर्व शब्दांचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व शब्दांच्या शेवटी अळी हे अक्षर आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे वेगवेगळी अक्षरे शेवटी आलेले शब्द आपल्याला माहीत असले पाहिजेत. अशाच प्रकारे अळी शेवटी असलेले काही आणखी चित्रशब्द आपण पाहूया. शब्दाच्या शेवटी अळी येणारे आणखी काही शब्द चित्र ओळखून लिहा. पहिलं चित्र आहे केळी, दुसरं चित्र आहे साखळी, तिसरं चित्र आहे अळी, पुढील चित्र आहे थाळी, त्यानंतरचे चित्र आहे गोळी व हे चित्र आहे विळीचे, विळी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला शोधता येतील की ज्यांच्या शेवटी
ळी हे अक्षर आहे किंवा अशाच प्रकारची वेगवेगळी अक्षरं शेवटी येतील असे अनेक शब्द शोधून तुम्ही शेवटच्या अक्षरांची गंमत हा खेळ खेळू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 8 व 9 वरील आमचे घर चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार करणे व शेवटच्या अक्षराची गंमत हे घटक पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.